नमस्कार मंडळी. तर सगळेजण कसे आहात? मस्तच असाल. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर सकाळ सकाळ बघा, माझं किचन वगैरे सगळं क्लीन आहे आणि आता काय झालं आहे, पाणी तापवायचं झंझट नाही. उन्हाळा खूप पडायला लागलेला आहे, म्हणजे ऊन भरपूर पडत असल्यामुळं आता सगळेच जण थंड पाण्याने आंघोळ करत आहेत. त्यामुळं गॅसवरती पाणी वगैरे तापवायचं मागचं झंझट गेलेलं आहे. परंतु मी एक नवीन झंझट मागं लावून घेतलेलं आहे, ते म्हणजे उन्हाळी कामाचं. तर तर ज्वारी भिजू घालून आज 5 दिवस झाले, म्हणजे चौथ्या दिवशी ज्वारी काढली, त्याचं पीठ वगैरे तयार केलेलं आहे आणि नंतर मी भिजू घातलेलं आहे. तर ते कशा पद्धतीने केलं हे मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर इथे मी जे पीठ भिजू घातलेलं आहे त्यातलं पाणी काढते आणि बघूया आपण याचं मी पीठ कसं तयार केलं ते. तर इकडे मी 2 किलो ज्वारी भिजू घातली. 3 दिवस 3 रात्र व्यवस्थित ही ज्वारी भिजलेली आहे. आजचा चौथा दिवस आहे आणि आज पाण्यातून आपल्याला ही ज्वारी काढायची. तर बघू शकता अतिशय छान अशी भिजलेली आहे ही ज्वारी. तर आता आपण ही पाण्यातनं काढून नंतर स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे व ही ज्वारी एखाद्या चाळणीमध्ये वगैरे काढून घ्यायची. अशा प्रकारे माझ्याकडं जी पुरण बारीक करतो ती चाळण आहे. तर या चाळणीमध्ये मी ही सगळी ज्वारी काढून घेणार आहे आणि एक 10 ते 15 मिनटं यातलं पाणी नितळेपर्यंत ठेवून द्यायचे आपल्याला अशीच. आता ज्वारीतलं पाणी सगळं नितळलेलं आहे. तर घरात एखादं कापड अंथरायचं आहे फॅनखाली आणि या कपड्यावरती ही ज्वारी अशी सुटसुटीत अशी पसरू घालायची, म्हणजे असं पसरून घ्यायची आहे आणि 1 तास आपल्याला ही अशीच सुकवून घ्यायची. बघू शकता ज्वारी एकदम छान अशी सुकलेली आहे. तर आपल्याला एकदम अशी वाळली खट्ट करून घ्यायची नाही, तर थोडीशी आंबट ओली राहिली पाहिजे अशी सुकवायची. आता ज्वारी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायची. तर बघू शकता अशा प्रकारे आपलं हे ज्वारीचं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण हे चाळून घेऊ. इकडं मी सगळी ज्वारी मिक्सरमध्ये बारीक करून चाळून घेतलेली आहे. चाळून घेतल्यानंतर आपल्याला हा इतका कोंडा मिळालेला आहे. तर हा कोंडा आपण परत एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत, कारण याच्यामध्ये भरपूर असं ज्वारीचे कण राहिलेले आहेत. तर हे ज्वारीचे कण पूर्णपणे बारीक करून घेऊन नंतर चाळून घ्यायचा आणि जो शिल्लक कोंडा राहील त्याच्याही आपण भातुड्या करणार आहोत. परत एकदा मिक्सरला फिरवून घेतला मी आणि नंतर हे सगळं चाळून घेऊन एवढा कोंडा आपला निघालेला आहे. तर या कोंड्याच्याही आपण भातुड्या करणार आहोत. त्यापूर्वी मी यातलं निम्मं पीठ एका पातेल्याने मोजून घेणार आहे. तर यातलं निम्मं पीठ मी पाण्यात भिजवणार आहे, कारण सगळ्याच्या भातुड्या काही एकाच वेळेस मला करणं शक्य नाही, म्हणून मी 2 दिवस ह्या भातुड्या करणार आहे. तर आज निम्मं पीठ भिजू घालणार आणि उद्या निम्मं पीठ भिजू घालणार आहे. तर आता आपण निम्मं पीठ भिजवून घेऊ. आता या पिठामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे भरपूर आणि नंतर पळीने उलटण्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि रात्रभर आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी आदल्या दिवशी संध्याकाळी हे पीठ कसं तयार केलं किंवा ज्वारी कशी सुकवून घेतली हे सगळं तुम्हाला प्रोसेस कशी केलेली आहे ती स्टेप बाय स्टेप दाखवली. तर परत आपण येऊया आपल्या पहिल्या मुद्द्यावर. आपण आता भातुड्या करणार आहोत. तर त्यासाठी जे पीठ भिजू घातलं होतं त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं, नंतर हा चीक व्यवस्थित पळीने हलवून घेतलेला आहे. आता तो चीक किती आहे ते मोजून घ्यायचा आहे आपल्याला. तर एखादं भांडं घ्या आणि त्या भांड्यामध्ये हा चीक ओतून घ्यायचा आहे आणि हा चीक आपण मोजून घेतला आहे म्हणजे आपल्याला म्हणजे किती पाणी टाकायचं आहे याचं प्रमाण कळतं, म्हणून चीक नेहमी मोजून घ्यायचा. इथं मी एक जाड बुडाचं पातेलं घेतलं आणि त्या पातेल्याला आतल्या साईडनी एक थेंबर तेल लावलं, कारण याच्यामध्ये म्हणजे पीठ शिजत असताना खाली पीठ चिटकू नये किंवा लागू नये, करपू नये, म्हणून आपण तेल लावायचं आणि जरी चिकटलं केलं तर पटकन ते निघायला जावं म्हणून. तर आपला अर्ध पातेलं चिक होता म्हणून मी इथं 3 वेळा या पातेल्याने अर्ध अर्ध पातेलं असं पाणी ओतून घेणार आहे. तर इथं असं प्रमाण आहे की म्हणजे समजा तुमचं 1 पातेलं चिकाचं भरलं तर 3 पातेलं पाणी आपल्याला लागणार आहे. तर हे परफेक्ट प्रमाण आहे असं तुम्ही समजा. परंतु असं काहीही नसतं. ज्वारीच्या भातुड्या घालताना पाण्याचं प्रमाण बऱ्याचदा चुकतं, कारण काय होतं, ज्वारी जर जुनी असेल तर ज्वारीचं पीठ भरपूर शिजताना फुगलं जातं आणि त्यामुळं पाण्याचं प्रमाण थोडंसं इकडं तिकडं होऊ शकतं. पण सुरुवातीला तुम्ही म्हणजे ह्या प्रमाणानुसार करून घ्या. आता हे पातेलं गॅसवरती उचलून ठेवायचं आहे आणि आपल्याला ह्या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. या पाण्याला 15 ते 20 मिनटात छान अशी उकळी आलेली आहे. आता या पाण्यामध्ये आपण
पीठ टाकून घ्यायचं आहे. तर पीठ जास्त असल्यामुळं मला कोणाची तर मदत घ्यावी लागणार आहे. तुमच्याकडे जर तुमचं पीठ थोडंच असेल तर तुम्ही दोन्ही हाताने हँडल करू शकता. म्हणजे एका हाताने पीठ ओतायचं, एका हाताने हलवायचं. इथं असं हलवून घ्यायचं आहे बरं का व्यवस्थित. जर नाही हलवलं तर गाठी वगैरे होतात. समजा गाठी झाल्या तर आपण फोडून घ्यायच्या, पण जास्त गाठी होता कामा नयेत. जर जास्त गाठी झाल्या तर तुम्हाला ते फोडता येणार नाहीत किंवा फुटणार नाहीत. त्यामुळं असं हलक्या हाताने हलवून घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने हळूवारपणे पीठ सोडायचं. सुरुवातीला आपण पाणी जे गरम केलं होतं त्यातलं थोडंसं पाणी मी काढून घेतलं होतं, छोटं अर्धा पातेलं. तर तेच पाणी मी हे डबा विसळताना घातलेलं आहे. तर डबा विसळून घ्यायचा आहे आणि माझं थोडंसं अजून पाणी होतं तर तेही मी पाणी याच्यामध्ये टाकून घेतलं. तर तरीही हे पीठ घट्ट आहे. तर माझा जो अंदाज होता तो बरोबर फसलेला आहे, कारण माझं जे हे पीठ आहे ते घट्ट झालेलं आहे. अजून एक अर्ध पातेलं पाणी गरम करून ठेवलेलं आहे साईडला, तुम्हाला मी दाखवते. कारण मला माहिती आहे पाणी म्हणजे पुरणार नाही आणि ही ज्वारी माझी आहे ती 2 वर्षाची जुनी आहे. मग 2 वर्षाची जर जुनी ज्वारी असेल तर मला माहीत होतं की पाणी आपल्याला जास्तच लागणार आहे. त्यामुळं मी एक्स्ट्राचं पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर मी जे दुसरं पाणी होतं ते उकळूनच घेतलेलं आहे. पाणी उकळून घ्यायचं आहे आपल्याला, कारण मग जर जरा म्हणजे उकळेल पाणी नसेल ना तर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन जुळत नाही. म्हणून मग पाणी उकळूनच घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडं थोडं करून ओतायचं आहे पिठामध्ये. तर मी इथं थोडं थोडं करून पिठामध्ये ओतणार आहे आणि किती लागते पाणी बघणार आहे, कारण पीठ अगदीच घट्ट झालेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं करून पाणी ओतून घेते. जेवढं लागतं तेवढं मी या पिठामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे. आणि आता हे जे पातेलं आहे ते मी दुसऱ्या शेगडीवरती ठेवणार आहे आणि मला अलीकडे स्वयंपाक करायचा आहे. कारण मी म्हणजे हे पाणी उकळत तोपर्यंत मी वांगी शिजवून घेतली होती. मला वांग्याचं भरीत करायचं होतं. आणि कसं आहे, आपल्याला जरी भातुड्या करायचं असतील तर स्वयंपाक चुकलेला नाही आपल्याला. प्रज्वल साक्षीला कॉलेजला जायचं होतं, ह्यांना दुकानात जायचं होतं, त्यांची गडबड चाललेली, माझी भातुड्या करायची गडबड चाललेली. त्यामुळे मग म्हणलं आता पटकन स्वयंपाक करावा आणि ह्यांना जेवायला द्यावं, मगच भातुड्या घालावत्या. म्हणून मग पाणी उकळत होतं तोपर्यंत मी वांगी शिजवून घेतली होती. तर आता ही वांगी शिजलेली आहेत. आता ही व्यवस्थित मी हाताने स्मॅश करून घेऊन मस्त असं याचं मी भरीत करून घेणार आहे. आणि भरीत केलं का भाकरी करून घेणार आहे पटकन, कारण पीठ शिजतं तोपर्यंत 20-25 मिनिटं तर आपल्याला आरामात लागणार होती पीठ शिजायला. तोपर्यंत वांग्याचं भरीत करून घेतलेलं आहे. आता भाकरी करून घेते. इकडं माझ्या भाकरी करायला चालू होत्या, म्हणजे स्वयंपाक सुरू होता, पण अधूनमधून पीठही हलवायचं सुरू होतं. तर अधूनमधून म्हणजे 5-5 मिनिटाला आपल्याला पीठ हलवून घ्यायचं आहे. जरी गॅसची फ्लेम कमी असली तरी पीठ हलवून घ्यायचं आहे, म्हणजे खाली वगैरे लागू नये म्हणून. कसं आहे, घरातल्यांना सगळ्यांना जेवायला पाहिजे होतं वेळेवर, परंतु मलाही भातुड्या लवकर घालायच्या होत्या. म्हणजे कसं असतंय, उन्हाळ्यात ऊन भरपूर पडतं आहे आणि 10 नंतर तर म्हणजे वर असं गच्चीवर जाऊच वाटत नाही. म्हणून मग पटपट मला लवकर उरकून लवकर भातुड्या घालायच्या होत्या. भाकरी आणि वांग्याचं भरीत केलं, ह्यांना जेवायला वाढलं. साक्षू जेवली, प्रज्वल काय जेवलाच नाही, त्याला भरीत आवडत नव्हतं म्हणून तो तसाच गेला बाहेर. आणि फायनली माझं पीठ पण शिजलेलं आहे. आता याच्यामध्ये माझ्या ध्यानात आले तोपर्यंत मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ पण टाकून घेतलं मी आणि थोडंसं तीळ टाकून घेतलं. तर याच्यामध्ये जिरं, लाल तिखट वगैरे टाकलं तर चालतं आहे, पण मी जिरं काय टाकणार नाही, कारण माझं अजून थोडंसं पीठ उरलेलं आहे. त्या पिठामध्ये मी जिरे वगैरे आणि नंतर तीळ सगळंच टाकून त्या भातुड्या म्हणजे करणार आहे मी ते जिऱ्याच्या वगैरे. तर ह्या फक्त मी तीळ टाकूनच करणार आहे. तर अशा प्रकारे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ अगदी छान शिजू द्यायचं आहे. पीठ शिजलं तर तुमच्या भातुड्या वगैरे अजिबात चिरटत नाहीत, म्हणून पीठ शिजवून घ्यायचं आहे. जरा जास्त वेळ लागला तर काही प्रॉब्लेम येत नाही. तर आणि पीठ शिजण्याचं पण कसं असतंय, आपल्या गॅसच्या फ्लेमवर राहतं बऱ्याचदा. तुम्ही गॅसची फ्लेम कमी केली तर तुम्हाला जरा जास्त वेळ लागू शकतो. तर मला जवळजवळ इथं 40 मिनिटं लागली होती, कारण मी गॅसची फ्लेम कमीच ठेवली होती आणि इकडं स्वयंपाक करत बसलेली म्हणून. तर आता पीठ शिजलेलं आहे आणि मी गच्चीवरती आले घेऊन. तर आता आपण भातुड्या घालून घ्यायच्या. तर अशा प्रकारचं इथं एक सुती कापड अंथरायचं आहे, त्याच्याखाली काहीतरी अंथरायचं आणि मस्त अशा भातुड्या घालून घ्यायच्या. शक्यतो कलरचं कापड अंथरायचं नाही आणि सुती कापड असावं ध्यानात ठेवायचं. आणि पांढरं शुभ्र असलं म्हणजे चांगलंच आहे, कारण कसं असतं, कलरचं कापडावर आपण जर घातल्या तर कलर लागण्याची शक्यता असते भातुड्याला. म्हणून आपण पांढरंच कापड अंथरायचं आहे आणि त्याच्यावरती भातुड्या घालून घ्यायच्या आहेत. आणि शक्यतो कापड हे ओलं करायचं आहे, ओलं कापड करूनच भातुड्या घालून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे मी आणि साक्षू पटापट आता ह्या भातुड्या घालून घेणार आहे. तर अशा प्रकारे आम्ही दोघींनीही भातुड्या घालून घेतल्या. साक्षूने ह्या साईडच्या घातल्या भातुड्या, आम्ही पलीकडच्या साईडच्या घातलेल्या आहेत. आणि राहिलेले जे पीठ होतं त्याचे साक्षू सांडगे घालायला लागलेले आहे. भातुड्या घालायला आम्हाला 10 तरी वाजल्या होत्या. मग 10 वाजता भातुड्या घातल्या होत्या. आता मग दिवसभर ऊन चांगलं कडक पडायला लागले, भातुड्या छान वाळले त्या. आता दिवस मावळायला आलेला आहे आणि मग साक्षूला म्हणलं चला आता आपण भातुड्या काढून घेऊया.
वर येताना मी एक पातेल्यावरून पाणी घेऊन आलती, कारण भातुडे काढायला आपल्याला पाणी लागणार होतं. कपड्यावर पाणी शिंपडलं तरच भातुड्या निघतात, नाहीतर तुम्ही अशाच जर काढायला गेला तर कापड फाटून निघणार. भातुडे निघणारच नाही पण कापड फाटणार. तर पहिल्यांदा पाणी अशा प्रकारे शिंपडून घ्यायचं आणि भातुडीच्या आजूबाजूने कापड थोडंसं खेचायचं आणि व्यवस्थित अशा भातुड्या काढून घ्यायच्या. तर ज्वारीच्या भातुड्याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे, परंतु मग आता मी उन्हाळी कामं करायला लागले म्हणून मग म्हणलं तुमच्याबरोबर हाही व्हिडिओ शेअर करावा, म्हणून मग मी हे करायला लागलेले. आणि हा कसा आपल्या नुसतं रेसिपी नाही तर व्लॉग प्लस रेसिपी मी करत आहे, त्यामुळं मग हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. तर ह्या ज्या भातुड्या आहेत त्या रात्री मी फॅनखाली अशा सुकवायला ठेवल्या होत्या, परंतु आज मी चांगल्या कडक उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. 1-2 ऊनं दिली की भातुडे एकदम छान वाळतात. आणि असं वाळवून घेतल्या म्हणजे त्याला म्हणजे कसं बुरशी किंवा जाळी वगैरे लागत नाही, म्हणून आपल्याला ह्या भातुड्या व्यवस्थित उन्हामध्ये चांगल्या कडक वाळवून घ्यायच्या आहेत. तर आता ह्या भातुड्या मी उन्हात वाळवून घेते आणि मग कशा झालेत ते तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे. तर या भातुड्यांना मी 2 दिवस कडक ऊन दिलेलं आहे आणि मस्त अशा एकदम कडक वाळवून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता खूप मस्त आणि पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या ह्या भातुड्या तयार झालेल्या आहेत. त्याबरोबर ज्वारीच्या कोंड्याच्या भातुड्या पण मी इथं केलेल्या आहेत. तर दोन्ही भातुड्यांची रेसिपी आपल्या चॅनलवर पूर्वीच अपलोड झालेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. भातुडे झालेत पण आता मी भाजलेला व्हिडिओ काय तुम्हाला दाखवत नाही, कारण व्हिडिओ खूपच मोठा व्हायला लागला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.